नमस्कार, मी संजनाज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सध्या मार्केटमध्ये खूप छान अशा हिरव्यागार तयार असलेल्या कैऱ्या मिळत आहेत। कैऱ्यांचा सीझन सुरू आहे आणि कैरीपासून काहीच बनवलं नाही असं अजिबात होत नाही। या व्हिडिओमध्ये आज आपण रसरशीत असा अजिबात खराब न होणारा गुळांबा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला कैरी योग्य निवडणं गरजेचं आहे। तर एकदम टणक अशी पण पूर्णतः परिपक्व झालेली म्हणजेच तयार झालेली कैरी आपल्याला घ्यायची आहे। ही महत्त्वाची टिप तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा। कैरी आतमधून थोडीशी देखील पिवळसर नसावी, एकदम ताजी हिरवीगार असावी आणि थोडी देखील मऊसर पडलेली नसावी। तर आपला गुळांबा बनवण्यासाठी इथं मी 1 किलो कैऱ्या स्वच्छ धुवून आणि नंतर कोरड्या कपड्याने पुसून देखील घेतल्यात। पूर्णतः कोरड्या करूनच कैऱ्या आपल्याला वापरायच्या आहेत। पाण्याचा अंश अजिबात असता कामा नये। कैरीचं वरचं टोक थोडंसं काढून घेतलंय आणि आतून एकदम पांढरी शुभ्र अशी कैरी इथे दिसते आणि अशीच कैरी आपल्याला पाहिजे आहे। कैरीचं वरचं टोक काढून घ्यायचं आणि नंतर याचं वरचं साल देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे। इथं आता कैरी निवडताना अजून एक महत्त्वाची टिप ती म्हणजे कैरी आपल्याला खूप जास्त आंबटसर देखील घ्यायची नाही आणि खूप एकदम सपक किंवा गोडसर असणारी कैरी देखील वापरायची नाही। कारण खूप जास्त आंबट कैरी घेतली तर आपल्याला ती खूप खाताना देखील आंबट जाणवेल आणि गूळ किंवा साखर जे वापरणार आहोत ते देखील जास्त वापरावं लागेल आणि खूप गोडसर कैरी असेल तर खाताना तेवढी मजा येणार नाही। इथं माझ्याकडे 3 कैऱ्या आहेत, त्या आंबट चवीच्या होत्या आणि चव बॅलन्स व्हावी यासाठी मी 3 कैऱ्या आहेत त्या थोड्याशा गोडसर असणाऱ्या घेतल्या आहेत। असं केल्यामुळे चव एकदम छान अशी बॅलन्स होईल। तर घेतलेल्या सर्व कैऱ्यांची सालं मी काढून घेतलेत। आता आपल्याला या खिसून घ्यायचेत। इथं मी मध्यम आकाराचा खीस पडेल अशी खिसणी वापरली आहे। खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ किंवा बारीक असा खीस आपल्याला नको आहे। इथं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मी कैरी उभट आकारामध्ये धरली आहे आणि ती खिसणीवर पुढे ढकलते आहे। प्रत्येक वेळी कैरी उचलून मागे घ्यायची आणि नंतर पुढे ढकलायची। असं केल्यामुळे एकदम लांब सडक असा खीस आपला तयार होईल आणि जेव्हा कैरीचा अगदी थोडासा भाग शिल्लक राहतो तेव्हा ती सगळीकडून खिसून घ्यायची आणि नंतर आपल्याला जे कडक साल असतं ते इथं वापरायचं नाही। तर मी अशा प्रकारे कैरी खिसून घेतली आहे आणि इतर सर्व राहिलेल्या कैऱ्या देखील मी याच प्रकारे खिसून घेणार आहे। इथं मी वजनानुसार 1 किलो कैऱ्या घेतल्या होत्या, त्यांचा एवढा खीस तयार झाला आहे। पण समजा तुम्ही कैऱ्या न मोजता जर खिसल्या असतील तर तुम्हाला या ठिकाणी खीस मोजून घ्यायचं आहे। म्हणजे खिसाच्या प्रमाणानुसार तुम्हाला गुळाचं प्रमाण देखील तिथे घेता येईल। आता गुळांबा बनवण्यासाठी इथं गॅसवर मी एक स्टीलची कढाई ठेवली आहे। त्यामध्ये 2 चमचे तूप घेतलं आहे। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 3 ते 4 लवंगा यामध्ये टाकायचे आहेत। लवंग थोडीशी फुलल्यानंतर आपल्याला यामध्ये एक 12 ते 15 एवढ्या काजूच्या पाकळ्या टाकायच्या आहेत। हलक्याशा बदामी रंगावर होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे। लवंग आणि दालचिनीचा खूप छान असा फ्लेवर आपल्या गुळांब्यामध्ये येतो आणि तुपामुळे एक छान अशी चमक देखील आपल्या गुळांब्याला येते। एकदम छान असा चमकदार असा गुळांबा आपला बनतो। काजू थोडेसे परतून झाल्यानंतर आपण जो खीस तयार करून घेतला होता तो सर्व यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आता साधारणपणे मिनिटभरापर्यंत आपल्याला हा खीस या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। इथं मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथं स्टीलचीच कढई वापरायची आहे किंवा तुम्ही या ठिकाणी नॉनस्टिक कढईचा देखील वापर करू शकता। कारण कैरी ही आंबट असते, जर तुम्ही ॲल्युमिनियम किंवा पितळेच्या भांड्यामध्ये हे शिजवली तर त्याची रिॲक्शन होऊन पदार्थाची चव बिघडण्याची शक्यता असते। हे सर्व साहित्य परतून घेत असताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे। खीस परतून होईपर्यंत गुळाचं प्रमाण देखील आता इथं पाहणार आहोत। इथं आज आपण गुळांबा बनवतोय म्हणजे आपल्याला गूळ तर आवश्यक आहे। तुम्ही इथं पाहू शकता एकदम छान अशा पिवळसर रंगाचा गूळ इथं मी घेतलाय। जास्त डार्क चॉकलेटी किंवा एकदम केशरी असा मी गूळ न वापरता छान असा पिवळसर रंगाचा गूळ घेतलाय। गुळाचा रंग पिवळसर असल्यामुळे आपला तयार होणारा गुळांब्याला देखील एकदम छान असा पिवळसर रंग येतो। तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुळाचं प्रमाण। इथं मी 1 किलो कैरी घेतले। 1 किलो कैरीसाठी आपल्याला
पाऊण किलो एवढं वजनी प्रमाणात गूळ लागणार आहे. आणि समजा कैरीचं वजन तुम्ही केलं नसेल तर तुम्ही तयार जो कैरीचा खीस आहे तो एखाद्या भांड्याने मोजायचा आहे आणि जेवढा तुमचा कैरीचा खीस तयार होईल तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला गूळ वापरायचा आहे. म्हणजे एक भांडं खीस असेल तर एक भांडंच तुम्हाला गूळ तिथं वापरायचं आहे. तर मी इथं कैरी 1 किलो घेतली होती, त्यासाठी मी पाऊण किलो म्हणजे 750 ग्रॅम गूळ घेतला आहे. जर तुम्हाला साखर आंबा बनवायचा असेल म्हणजे साखर घालून हा आंबा बनवायचा असेल तर तुम्हाला साखरेचं प्रमाण देखील असंच वापरायचं आहे. मोजून घेतलेला सर्व गूळ मी या कैरीच्या खिसामध्ये घातला आहे. आता आपल्याला हे दोन्ही छान असं एकजीव करायचं आहे आणि गूळ पूर्णतः आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे. कैरीमध्ये पाण्याचा अंश असतो म्हणजे कैरी ओलसर असते, त्यामुळं गूळ टाकल्यानंतर लगेचच गूळ तिथं विरघळू लागतो. फक्त आपल्याला हे एकसारखं सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे स्टीलची कढई असल्यामुळे गूळ खाली करपण्याची किंवा तळाशी लागण्याची शक्यता असते. गूळ सुरुवातीला विरघळवेपर्यंत आपल्याला छान असं एकसारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे तो पटकन विरघळेल. इथं तुम्ही पाहू शकता आपला गूळ जो आहे तो पूर्णतः विरघळला आहे आणि आता आपल्याला हे दोन्ही मिश्रण आहे ते छान असं शिजवून घ्यायचं आहे. फक्त मध्ये मध्ये अर्ध्या मिनिटाला आपल्याला हे हलवत राहायचं आहे. व्हिडिओ शूट करताना अचानक मोबाईल स्टँडवरून पडला आणि जेव्हा मी स्टँडला नंतर पुन्हा मोबाईल लावला त्यावेळी तिथं ॲटो रोटेटचा जो ऑप्शन असतो तो ऑन झाला. त्यामुळे जेव्हा पुन्हा मी स्टँडला मोबाईल लावला तेव्हा व्हिडिओ उभ्या आकारामध्ये शूट झाला. त्यामुळं इथं जी थोडीशी क्लिप आहे ती तुम्हाला अशी उभ्या आकारामध्ये दिसेल. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. तर कैरीच्या खिसाचं आणि गुळाचं आपल्याला मिश्रण छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळानंतर आपल्याला हा पाक चेक करायचा आहे. पूर्ण एकतारी पाक न बनवता अगदी थोडीशी याची तार बनली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हा शिजवायचा आहे. पाक चेक करण्यासाठी पळीमध्ये थोडासा पाक घ्यायचा आणि बोटामध्ये घेऊन थंड झाल्यानंतर चेक करायचा. थोडीशी तार बनली, थोडासा मधाप्रमाणे चिकटसर जाणवला म्हणजे आपला गुळांबा इथं परफेक्ट असा तयार आहे. गुळांब्याचा पाक चेक करण्याचा जो पार्ट होता तो उभ्या आकारामध्ये शूट झाला आणि ती चूक दुरुस्त व्हावी यासाठी माझ्याकडे घरामध्ये एक कैरी शिल्लक होती, त्याचा मी पुन्हा एकदा गुळांबा बनवला आणि तो पाकाचा जो शूट होतं ते पुन्हा एकदा शूट केलं, म्हणजे तुम्हा सर्वांना ते व्यवस्थित असं पाहता येईल. फक्त पाक चेक करण्याची कृती तिथं उभ्या आकारामध्ये शूट झाली होती म्हणून मी तीच फक्त कृती इथं दाखवते. तर त्यासाठी पहा, पळीमध्ये पाक घ्यायचा, थोडासा थंड होण्यासाठी मी तो एका छोट्या प्लेटमध्ये घेतला आहे आणि आता हा थंड झाल्यानंतर आपल्याला बोटामध्ये अशा प्रकारे चेक करायचं आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता याची छोटीशी तार खेचली जाते, पूर्णतः लांबट याची तार बनत नाही. पाक चेक करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, पाक थोडासा थंड करूनच चेक करायचा, कारण आपला गुळांबा थंड झाल्यानंतर तो जास्त घट्टसर होण्याची शक्यता असते. आणि समजा पाक जर कच्चा राहिला तर आपला गुळांबा आहे तो जास्त दिवस टिकणार नाही, लवकर खराब होण्याची किंवा त्याला बुरशी येण्याची शक्यता असते. आपला गुळांबा तयार आहे. शेवटी मी यामध्ये गॅस बंद केल्यानंतर विलायची आणि जायफळाची पूड ॲड केली आहे. इथं तुम्ही पाहू शकता आपल्या गुळांब्याला एकदम छान असा रंग आला आहे आणि चकाकी देखील आली आहे, कारण आपण सुरुवातीला इथं तूप वापरलं होतं आणि गूळ देखील पिवळसर रंगाचा वापरला होता. शिवाय आपलं गुळाचं प्रमाण देखील योग्य आहे, पाक व्यवस्थित बनला आहे, त्यामुळं खूप छान अशी चकाकी आपल्या गुळांब्याला आली. इथं मी गुळांबा पूर्णतः थंड करून घेतला आहे आणि पाहू शकता एकदम छान असा रंग आला आहे, थोडासा रसरशीत देखील आहे आणि गरम असतानापेक्षा थोडासा दाटसर देखील बनला आहे. गुळांबा पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्हाला वाटलं की पाक कच्चा आहे तर पुन्हा थोड्या वेळासाठी तुम्ही हा शिजवून देखील घेऊ शकता, जेणेकरून तुमचा गुळांबा अजिबात खराब होणार नाही. तर आता गुळांबा स्टोअर कसा करायचा, तर गुळांबा स्टोअर करण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी तुम्हाला काचेच्याच बरणीचा वापर करायचा आहे. त्यासाठी बरणी स्वच्छ धुवून घ्यायची आणि उन्हामध्ये छान अशी सुकवून घ्यायची आहे, म्हणजे ती पूर्णतः निर्जंतुक होईल. आणि ज्यावेळी कधी तुम्ही गुळांबा खाण्यासाठी घेणार असाल त्यावेळी तिथं कोरड्या स्वच्छ अशा चमच्याचाच वापर करायचा आहे. ओला हात किंवा ओला चमचा अजिबात वापरायचा नाही, म्हणजे तुमचा गुळांबा आहे तो अगदी वर्षच काय 2 वर्ष देखील अजिबात खराब होणार नाही.
हा गुळांबा तुम्ही मुलांना चपातीसोबत देऊ शकता किंवा जेवणाच्या ताटामध्ये तोंडी लावणीचा पदार्थ म्हणून देखील वापरू शकता. एकदम चटकदार आणि आंबट गोड चव याची अगदी अप्रतिम लागते. तर आजची ही माझी गुळांब्याची रेसिपी तुम्हाला थोडी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच तुमच्या मैत्रिणींना देखील शेअर करा. चला तर मग आज इथेच थांबूयात. उद्या पुन्हा नव्याने भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.